अमरावती शहराच्या सायन्स कोर मैदानात 5 दिवसीय कृषी महोत्सव चालू आहे। या ठिकाणी दररोज हजारो शेतकरी उपस्थिती लावत आहेत। मात्र या ठिकाणी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। सरकारचं आयात निर्यात धोरण, शेतमालाला हमीभाव, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केल्याने यावर या शेतकऱ्याने संताप व्यक्त केलाय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अमरावती जिल्ह्यात तुफान व्हायरल होत आहे। सध्याची शेतकऱ्यांची स्थिती मांडली आहे, त्यामुळे अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत। हा शेतकरी अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे येथील असून या शेतकऱ्याने कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आपल्या अडीअडचणी समस्या सांगून अनेक शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं। आम्हीच बसून राहिलो, तू सांग एक तरी उपाशी आहे काय? 60 कोटी होती तर आपली उपास पडे, एक अर्ध कोटी झोपेल होतं। एवढं आम्ही उत्पादन केलं। माय एकच म्हणणं आहे, आयात निर्यात धोरण मोकळं करा। तुम्हाला भिकही नाही मागत। आमच्या मालाला कुठे भाव आहे? पाकिस्तानात इका लागते का अफगाणिस्तानात इका लागते कांदे? एक जण सांगे माझ्या गावात साहेब म्हणे जागतिक मंदी आहे। मतलब ट्रम्प तुझ्या संग बोलत असते का रोजचा? तुलाच माहित आहे माझ्या इकडे मंदी आली का जागतिक मंदी? दादा माय असं म्हणणं आहे, एक भाषेत एक ऐकून मायन एक तुमच्या तज्ञाचं ठेवा, त्याला लोक मानन ते खरं। तुमच्या डोक्यानं होईन का सारं? आत्मनिर्भर करला का? आम्ही किती दूर पाहिजे या देशाला? तूर तू भाव सांग। तूर नाही पिकवली तर दादा 6 महिने त्याची गांड धुतल्याशी राहणार नाही। आम्ही पिकून देतो, निसर्गालाही नाही भेट। आत्मनिर्भर सांगतो, या शेतकऱ्यात दम आहे। किती 150-300 कोटी झाली। चॅलेंज सांगतो कृषी विभागाचे शास्त्रज्ञ, आमची मेहनत सकाळी पेरू 8 वाजता, 10 वाजता उगवण, 12 वाजता त्याला कनुशीन, 4 वाजता त्याला खुळून टाकू, 5 वाजता चक्कीत नेऊ आणि 6 वाजता जीव घालू। ह्या दम आहे शेतकरी। पण माय म्हणणं आहे, जो तो उठला बसला कलेक्टर आहे म्हणते ते शेतकऱ्याचं पोरग आहे। तुझे जेवण आहे का त्याच्यावर? पण ज्याचं मरण, ज्याचं लग्न, ज्याचे शिक्षण जे शेतीवरच आहे तो शेतकरी। हे म्हणतात आणि लाख लाख पगार घेते ते शेत मालक होय। माझी व्याख्या आहे। आता करा, आता येते काय काजीनं? ते फार्मर आयडी म्हणून राहिले काजीनं बसूचे शिली आणते काय काजीनं अरे सरकारे जोडा काहीतरी अशी शंका होऊन राहिली। फार्मर आयडी कायले बे आम्हाला पाहिजे? जनता बसली दादा, एवढं उत्पादन केलं का कॉलनीत कुत्रे पोया नाही खातो। अमूल्यन झालं आमच्या मालाचं। एक साधूही भेटला माझ्या गावात, अन्न हे पूर्ण ब्रह्म। काका म्हटलं 60 कोटी होती जेवायला नाही भेटे, त्या पूर्ण ब्रह्म आहे। आता म्हटलं असंच ब्रह्म झालं, जेवायला लोक येत नाही राजा बोलावले तर जेवायला येत नाही लोक। हे असं साधं उदाहरण पाहिजे ना। त्याच्यात म्हणे तो 1 रुपया भिकारी नाही घेत। दादा लय मोठं थापड आहे ते शेतकऱ्याला। आम्ही 1 रुपयात विमा दिला। कोण्या शेतकऱ्याची मागणी आहे विम्याची सांग पहिले? भिकारीने घेतले का? तुझ्या जीभ लगडाले पाहिजे। कोकाट्या तू वकील होता, त्याला वकिलाचा मंत्री करायला पाहिजे होतं। शेतकऱ्याचं लेण नाही समजत। दौरा व्हायचे त्याला धोरण विचारणं, वानमेरा कायले म्हणते, घुस कायले म्हणते, मामुजी काय न मारायला लागते, तुझ्या धोरणानं होत्या। म्हणून देश आत्मनिर्भर आहे दादा। येईनं सांगा आमच्या देशाला इतके लागतनाची गरज आहे, तूर आयात नाही करा। मग राहिली फुकट खायची संख्या आमची एकी नाही। तुम्हालाही सांगतो, अरे हमारे चुतिया नौका बोलो जो माजर से दो कटेंगे तो कटेंगे। अरे हमारे में दम है, अब नहीं कटेंगे। हे फुसाळ गांडे कटन भोसूरचे, याच्या गांडीवर लता खाईल, आमच्यात नाही आहे। हम गुरु गोविंदाचे शिष्य आहे। 1.25 लाख से 1 लढाऊ, उसका नाम गुरु गोविंद पाला। म्हणून दादा आम्हाला एवढे शेतकऱ्याला तुमचं नाव गाव काहीच नाही माहित आहे। हा माहित तसंच झालं। मागचा व्हिडिओ आहे की आमच्या गावाची मास्तरीन कांदे मागताले पाणी आलं, मग म्हणे तरी पगार पुरत नाही। मग तो होता हे होती हेड मास्तरीन, तो मास्तर तिले होता 55, हेले 45, 1 लाखाचं बजेट। मला आलते माझ्या घरी म्हणे केस टाकतो, लय मास्तर लोक आलते। म्हटलं 52 केसा टाक, मी उत्तर द्यायला समर्थ आहे कोर्टात।
म्हणजे हे करतो कोण तू कोण बोंबलतो शेतकऱ्याच्या मालाबद्दल. मग तू लेकरं फुकट शिकव ना काही दिवस शेतकऱ्याचे. म्या हिशोब सांगितला होता म्हणजे काऊन नाही पुरत. म्या म्हटलं तुझ्या नवऱ्याला घरचं पाणी गोड नाही लागत, तुझ्या नवऱ्याला भाकर गोड नाही लागत आणि तू गोड नाही लागत. म्हटलं तिकडेच असते दाबे. बरोबर. म्हणून पगार पुरत नाही. आमचं बसून तर 20 तुमचं नाव गाव पुरं सांगा. माय नाव गाव बाळकृष्ण धर्माळे, दोरगाव धर्माळे. मोबाईल नंबर 9075213634. कोणची अडचण आली तर फोन करा. अजून तुम्हाला सांगतो एकाही तीर्थक्षेत्राच्या वाऱ्याने झाल्या आणि त्या कुंभात तर येतच नाही. माझ्या गावता म्हणजे चलणं पवित्र होते. मी म्हटलं मेंढक्यान मासोया तिथंच आहेत परंपरेनं कुंभमेळ्यात. त्यात पवित्र नाही झाल्या तर मी काय शुद्ध होईल. म्हटलं मी शुद्ध यानंच होईल. कोणाला डुबायचं नाही, कोणासमोर खोटं बोलायचं नाही. किमान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते प्रामाणिकतेने करणे काम हेच आहे आमचे विश्वनाम. त्याला वखराला गेलो त्याचं इमानदारीनं 5 तास काम करा, पण या मंदिरात नाही जायला, पण या मस्जिदीत नाही जायला, असा विषय आहे. बरं, सगळ्याला असं वाटत नाही का येणं स्टेजवर उभं राहून सगळ्याला संबोधन करावं म्हणून?